आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं आता तू झोपली पाहिजे, आराम कर ना जरा, थकली असशील ना। नाही ग बाई थकल, उलट झोपायला गेले का झोपच येत नाही। असं वाटतं सगळ्यांचं चांगलं व्हावं, डोक्यात पुन्हा तेच विचार। आता तू कशी बाहेर आली त्या दुःखातनं, तशी आपली संपदा पण येऊ दे, म्हणजे मग मिळवली बाई। अगं बाई पण आराम केला पाहिजे ना, नाही तर तू आजारी पडशील। दे असं इकडे, मी मी देते, नाही, मी मी देते। देते। तू जा झोप, आराम कर जा। जा, हे घ्या घ्या। आशू, हा भाऊ, लॉन्चची तयारी कशी चालली आहे? खूप मस्त चालली आहे। हो ना? सगळी कामं छान चालू आहेत। फक्त त्या लॉन्च 2 दिवसावर आलाय तर गडबड आहे आणि सीईओ ना जरा टेन्शन आलंय। कोणते काय त्यांना नेहमीच येतं। काय आहे, मी सांभाळून घेतोय। एकदा हे लॉन्च व्यवस्थित पार पडलं म्हणजे झालं आहे ना। सीता, तुला माहिती आहे का, या लॉन्चमुळे आशूचं नाव मार्केटमध्ये होणार आहे आणि सध्या घरात जे काही चाललंय त्यातून आपल्यालाही रिलीफ मिळेल। खरंय। मग शिवा, कसं वाटतंय कंपनीमध्ये? सगळं तर तुला जवळून बघायला मिळत असेल ना? हो सीताई, हो। कसलं काय, दिवसभर गॅरेजची कामं करत फिरत असते बाहेर। तिला काय माहित असणार ऑफिस मध्ये काय चालू आहे? हो का? काय हे शिवा? बरं कीर्ती, मला सांग, 2 दिवसात तू खूप काही शिकली असशील ना ऑफिस मध्ये? खरं तर हो, मी सीईओ सोबत मीटिंग केली आणि त्यांच्याशी सगळं बोलून घेतलं। अरे वा। ताई अगं, काय शिवा तिची ऑफिसची कामं संपवते आणि मग जाते गॅरेजवर। तिला सगळं माहिती आहे लॉन्च बद्दल आणि काय ऍक्टिव्हिटीज चालू आहेत ऑफिसमध्ये। भाऊ, मी काय विचार करत होतो, आता लॉन्च जवळ आलाय तर लॉन्चच्या दिवशी शिवाला घेऊन जातो। कशाला आशू? अरे तू जा, मी नाही येणार। नाही नाही, आशू बरोबर बोलतोय, तू जा। आणि कसं आहे, लॉन्चच्या फंक्शनच्या दिवशी मला तुम्ही असे दोघेही समोर दिसायला हवे। मला सुद्धा पूर्णपणे पटतंय तुमचं। शेवटी तुम्हा दोघांची मेहनत येते। कोण आहे तू? अय, माझ्यामध्ये यायचं नाही हा। जिवंत राहायचंय ना, चल निघ। आवाज खाली। धमक्या कोणाला देतोय? तूच मारलंस ना? काय बिघडलं होतं रे रॉकीने तुझं? काय बिघडलं होतं रॉकीने तुझं? का जीव घेतला त्याचा सांग? तुमचं काय बिघडलं होतं त्याने तुझं? का मारलंस रॉकीला? बोल।
पॅनल कुठे घेऊन चाललायस? पॅनल कुठे? अहो आशू आणि शिवाला पाहिलं तुम्ही कुठे? रूम मध्ये असतील की झोपलेले. उर्मिला, आशू शिवा दिसलेत का तुला कुठे? नाही ग. शांतबाई, शिवाला आणि आशूला तुम्ही पाहिलं का? हो, ते दोघं सकाळी सकाळीच कुठेतरी गेले बघा. अहो मग तेव्हा त्यांना विचारायचं ना. अहो कसं विचारणार? इतके घाईत होते, काही बोलायच्या आत निघून गेले फटाफटा. एवढं कसलं अर्जंट काम? अहो तुम्हाला आशूने काही सांगितलं का? भेटलंच नाही तर सांगणार काय मला तू? बघ ताई, मी तुला म्हणाले होते ना, शिवा काही ऐकण्याच्या पलीकडे गेली आहे. उर्मिला, एवढ्या सकाळी सकाळी किती मोठ्याने बोलताय तुम्ही सगळे. अहो ताई, आशू दादा आणि शिवा कुठेतरी गेले सकाळ सकाळ, त्याच्यावरनं चाललंय. काय सांगताय? कीर्ती, यात हसण्यासारखं काही नाहीये. नेहमी हसण्यासारखंच आहे भाऊ. त्यात तुम्ही सगळ्यांनी हा विषय इतका सिरियसली घेतलाय म्हटल्यावर मला अजून हसायला येतंय. हो, ते शिवाने काहीतरी नवीन गोंधळ घातला असेल, गेली असेल निस्तरायला तुम्हाला सगळ्यांना कळायच्या आत. तुम्ही ना त्या शिवाला अजून ओळखलं नाहीये. कीर्ती, उगाच काही बरळू नकोस. तुला खात्री आहे का याची? नाही, पक्की खात्री नाहीये मला, पण तिला काय काम असतं गॅरेजवर? नाही म्हणजे मला तरी काही काम करताना दिसत नाही ना ती, म्हणून म्हणते. आशू आपल्या ऑफिसच्या नावाखाली घेऊन जातो तिला त्याच्यासोबत, आणि तुम्ही सुद्धा काही बोलत नाही. त्या दोघांना ना तुमच्या दोघांचा धाक नाही राहिला अजिबात. कीर्ती, शांत बस जरा. भाऊ अहो, काय चुकीचं बोलते कीर्ती? आपण सगळेजण शिवाला एवढं समजवतोय तरीही तिला हवं आहे तेच ती करते ना. हे घरातल्यांना टेन्शन येतंय ह्याचं तिला काहीच वाटत नाहीये. आता कुठे गेली एवढ्या सकाळी ती? कुठेही गेलेले असो, तर काही विपरीत घडलेलं नको असं. हळू. कुणी सांगितलं होतं इतकं सगळं करायला? मी त्याचं नाव वाटोळ ज्यांनी कोणी केलंय ते. अरे तुम्ही कुठं होता रे? हे समजा झालं तेव्हा थांबलात का नाही त्याच्या बरोबर? आणि आता मोठी काळजी करून दाखवताय. आजी आहोत, त्यांना नका बोलू. म्हणजे ते थांबणार होते गॅरेजवर, मीच त्यांना म्हटलं की तुम्ही जा घरी. ऑलरेडी शिवा बरोबर सगळीकडे फिरतायच होते, कशाला उगाच त्रास.